नाशिकमधल्या कोरड्या ठाक पडलेल्या बोराच्या गावातही भीषण अशी परिस्थिती आहे। बोराची गावामध्ये विहिरी कोरड्या ठाक पडल्यात। महिलांना हंडाभर पाण्यासाठी सुद्धा पायपीट करावी लागते। इथे सुद्धा मागणी असतानाही टँकर पोहोचलेलाच नाहीये। त्यामुळे मजुरी करणाऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। नाशिक जिल्ह्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस अतिशय भीषण होत चालली आहे। भीषण अशी पाणी टंचाई नाशिक जिल्ह्यात जाणवू लागली आहे। आपण आता पेठ तालुक्यातल्या बोरीची बारी या गावामध्ये आहोत आणि इथल्या महिला गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या शोधात मैलोनमैल फिरत आहेत। आपण आता जिथे उभा आहोत ही या गावाची ग्रामपंचायतीची विहीर आहे। मात्र विहिरीने कधीच तळ गाठलेला आहे। आपण बघतोय थेंबभर सुद्धा पाणी या विहिरीमध्ये नाहीये। आजूबाजूला एक दोन विहीर आहेत, अशाच ठिकाणी या महिला जातात। कुठे पाण्याचे झरे दिसतात का ते बघतात। विहिरीमध्ये जर थोडंफार पाणी असेल तर तिथे महिलांची अक्षरशः झुंबड उडते आणि तिथून एक एक कळशी एक एक हंडा हा भरण्यासाठी तासनतास त्यांचा वेळ जातो। आमची परिस्थिती आम्हाला गेल्या दिवसापासून आहे, पिढून पिढी चालली, पण हीच परिस्थिती आहे। आमचा दिवसच निघत। आम्ही खडकीच्या विहिरीचा पाणी वाहतो डोक्यावर एक एक खंडा। किती लांब आहे ती? आता खडकी तुम्ही तिकडे टी पाहिली नाही, तो खडका दुसऱ्या गावाचा पाणी तठून पाणी आणायचं। एक खंडा आणायला जीवावर येत। सरकार काही पाणी देत नाही तुम्हाला? नाही देत, नाही सरकार पाणीच नाही देत। मग आम्ही असे इकताचं पाणी घ्यायचं। कोठं जेला विहिरीवर पाण्यावर गेला तर ते खाजगी विहिरी काढेल तर जायचं, कोणी शेण टाकायचा, कोणी काय भांडायचा, कोणी हांड डोक्यावर ठेवलं तर वतून द्यायचा। अशी आमची परिस्थिती होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।